आदिवासींची व गोरगरिबांची भरमसाठ संख्या असलेल्या माहूर तालुक्याचा आर्थिक व्यवहार हा भारतीय स्टेट बँक या एकमेव राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेद्वारे चालतो। परंतु सध्या रोडची मोठ्या प्रमाणामध्ये कामे सुरू आहेत। त्याकरिता खोदकाम करावे लागल्याने नेट सुविधेवरती त्याचा परिणाम होत असून गेल्या 15 दिवसांपासून बँकेचे सर्व व्यवहार ठप्प आहेत। त्यामुळे पीक कर्जासाठी फेऱ्या मारणारे शेतकरी, व्यापारी, विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व दर्शनार्थी भाविकांचे अतोनात हाल होत आहेत। 4 जून रोजी पीक कर्जासंदर्भात माहिती देण्यासाठी बँक प्रबंधनाने कपिलेश्वर धर्मशाळेच्या सभागृहामध्ये शिबिर घेण्याचे नक्की केले होते। तसे प्रसिद्धी पत्रकामार्फत व ध्वनिफितीद्वारे प्रसिद्धीही करण्यात आली होती। मात्र ऐनवेळी कुठलीही कल्पना न देताच हे शिबिर शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्यटन संकुलामध्ये ठेवल्याने शिबिरासाठी आलेले शेतकरी तिथे पोहोचूच शकले नाहीत। तसेच निमंत्रित मान्यवरांनाही या शिबिराकडे पाठ फिरविल्याने हे शिबिरच रद्द करण्याची पाळी बँक प्रबंधनावर आल्याने शेतकऱ्यांना रित्या हाताने परत जावे लागले। वारंवार नेट सुविधेअभावी बँकेचे व्यवहार ठप्प होत असल्याने बँक प्रबंधनाने रेलटेल, व्होडाफोन व आयडिया या कंपनीशी संपर्क केला असता सदर कंपनीने व्यवहार नसल्याचे कारण पुढे करून बँकेचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे। तर जिओ कंपनी 20 जूनला सर्व्हे करणार असल्याने शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे। या संदर्भामध्ये पॉवर ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विजय आमले, ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे, नंदकुमार जोशी, राजू दराडे, पवन कोंडे, संजय पेंदोर यांनी शेतकरी प्रतिनिधी उमेश चव्हाण व संजय शेडमाके यांना सोबत घेऊन बँकेचे कार्यालय गाठले। तिथे गेल्यावर व्यवस्थापक गेल्या 8 दिवसांपासून रजेवर असल्याचे कळले। त्यानंतर मोठ्या कष्टाने बँकेचे कृषी अधिकारी चव्हाण उपस्थित झाले। विस्कळीत झालेली इंटरनेट सेवा, पीक कर्जाचे वाटप या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले असता त्यांनी वरच्या पट्टीत उत्तरे देण्यास सुरुवात केली। शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न कधी तुम्ही निकाली काढता, त्यांना वेठीस का धरता असा प्रश्न केला असता त्यांनी हा बँकेचा प्रश्न नाही तर तो राजकीय असल्याचे उत्तर दिले। बँक प्रबंधनाने डिसेंबर महिन्यामध्येच जिल्हाधिकारी यांना लेखी स्वरूपामध्ये इंटरनेटच्या असुविधेबाबत कळविल्याचे त्यांनी सांगितले। मात्र इंटरनेटच्या या असुविधेमुळे शेतकऱ्यांना व भाविकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे। माहूर येथून राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत।